brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. भेटायला ये. जीएफचा नागेशला फोन आला. सांगितलेल्या ठिकाणी नागेश पोहोचला आणि घात झाला. कोथरूड परिसरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. आपल्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून कुटुंबियांनी भयंकर प्लॅनिंग करून 23 वर्षीय नागेश जाधवचा जीव घेतलाय. पुण्यातलं हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. नागेश जाधवचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्यातल्या मैत्रीला आणि त्यांच्यात होणाऱ्या संवादाला मुलीच्या कुटुंबियांचा तीव्र विरोध होता. 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:15 नागेश जाधवच्या मोबाईलवर एक फोन आला. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला आणि आपल्या मोटरसायकलवरून तिथून निघून गेला. नागेशच्या आईने सांगितलेल्या खळबळजनक माहितीनुसार त्या मुलीनेच नागेशला मोबाईलवरून फोन करून भेटायला ये म्हणून सांगितलं होतं. त्यानुसार नागेश तिला भेटण्यासाठी जेव्हा गेला तेव्हा तिथे आधीच दबा धरून बसलेल्या मुलीच्या घरच्यांनी आणि नातेवाईकांनी नागेशवर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर रात्री 8:30 नागेशच्या आई सुरेखा संजय जाधव यांच्या मोबाईलवर एका पुरुषाचा फोन आला. त्या व्यक्तीने आधी त्यांना शिवीगाळ केली आणि नंतर सांगितलं की तुमचा मुलगा नागेश मेगा सिटी इथे आहे. आम्ही त्याला मारलं आहे. 10 मिनिटात येऊन त्याला घेऊन जा, नाहीतर त्याला टेरेसवरून खाली टाकून देऊ. हे ऐकताच सुरेखा जाधव यांनी तातडीने काही नातेवाईकांना सोबत घेऊन मेगा सिटी परिसराकडे धाव घेतली. नागेशची आई आणि नातेवाईक जेव्हा नागेशला मारहाण होत असलेल्या ठिकाणी पोहोचले तेव्हा तिथे मोठी गर्दी जमलेली होती. नागेशला अजूनही टेरेसवर मारहाण होत असल्याचं समजताच सुरेखा आणि इतर नातेवाईक टेरेसकडे धावत गेले. तेव्हा त्यांनी नागेशला खाली पडलेलं पाहिलं. त्याचे कपडे काढून बाजूला फेकलेले होते. लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण झालेली होती. काही महिला व पुरुष त्याला मारत असल्याचं प्रत्यक्षात त्याच्या कुटुंबियांनी पाहिलं. घाबरलेल्या नागेशच्या नातेवाईकांनी नागेशला टेरेसवरून खाली आणलं. त्यानंतर रिक्षाने त्याला तातडीने गोखलेनगरच्या रत्ना हॉस्पिटलमध्ये नेलं. रिक्षात नागेशने आपल्या आईला सांगितलं की मुलीने मला फोन करून घरी बोलावलं होतं. तिच्या घरातील सर्वांनी मला मारलं असं त्याने सांगितलं. रत्ना हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी नागेशला ससून हॉस्पिटलला जायला सांगितलं. मात्र तिथे उपचार सुरू असतानाच नागेशचा मृत्यू झाला. मृत नागेश जाधव हा शिवाजीनगर परिसरातील जुनी वडारवाडी मांजळकर चौक इथे राहत होता. नागेश हा शिवाजीनगरमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करत होता, तर नागेशची आई घरकाम करते. या हल्ल्यात नागेशचा जागीच मृत्यू झाला. आपली मैत्री इतक्या टोकाच्या थराला जाईल आणि आपला जीव जाईल याची कल्पनाही नागेशला नव्हती. मुलीच्या घरच्यांनी अत्यंत क्रूरपणे त्याचा जीव घेतल्याचा आरोप फिर्यादीमध्ये नागेशच्या आईने केलाय. मुलीशी का बोलतो हा प्रश्न विचारत आरोपींनी नागेशला बेदम मारहाण करत संपवून टाकलं. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जातीये. ही घटना पुण्यातील प्रेम प्रकरणांमधील हिंसाचाराचं एक भयावह उदाहरण ठरली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे. या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.